कोणी उठायचं आणि पखवाद वाजवायचा आणि कोणी उठायचं आणि कीर्तन करायचं, बापाची पेन नाही. काही मेले मालकरी झाले नाहीत, काही मरतील 2-4 दिवसात. नाही, असं चालत नाही. नाही नाही, त्याला 4 गोष्टी लागतात. 1 प्रारब्ध लागतं, 2 आशीर्वाद लागतो, 3 प्रयत्न लागतात आणि 4 गुरुकृपा लागते. ते असं जमणार नाही. थोडं मागे जाऊन पुढे आणू, म्हातारी आपण मिळारू पटकन पुढे जायला. म्हातारी मेली, मुलगा झाला, ज्ञानोबाला लग्न झालं नाही पण मुलं झाली. मुलं झाली 4 आणि 4 मुलं झाली म्हणून त्यांना बोध नावाचा मुलगा झाला. ज्ञान आलं पण टिकलं पाहिजे म्हणून वैराग्य शब्द सुरू झाला. आणि 3रा शब्द आहे भक्ती. हे माळ घालणं, गण लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, बायका पोरं सोडून बोंबलं थिरणं, 1.5 तास दिवस सोडणं, ही काही भक्ती नाही. भाकरी न खाणे, सफरचंद खाणे, चहा न पिणे, दूध आणणे, ही भामटेगिरी, हा परमार्थ नाही. परमार्थाची एकाच वाक्यात व्याख्या सांगतो. एकाच देहावरचं ममत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती वाढणं याचं